वंचितने उबाटा गटामध्ये जाणून बुजून उमेदवार टाकले आहेत. कारण वंचितची युती सर्वप्रथम उबाटा गटाबरोबर झाली होती. त्यानंतर आघाडीबरोबर त्यांची बोलणी झाली होती. पण आघाडीमध्ये गेल्यावर प्रकाश आंबेडकर यांना ज्या प्रकारची वागणूक दिली गेली त्याला उबाटा गटाचे नेते कारणीभूत असल्याचा ठपका प्रकाश आंबेडकर यांनी लावल्याचं शिवसेना प्रवक्ते संजय सिरसाट यांनी मत व्यक्त केलं. वंचितने काही ठिकाणी उबाटा गटाच्या विरोधात जाणून बुजून उमेदवार टाकलेले आहेत. कारण की सर्वात प्रथम युती जी झाली होती ती उबाटा गटाबरोबर वंचितची झाली होती. त्यानंतर आघाडीच्या ह्या बोलण्या सुरू झालेल्या आहेत आणि आघाडीमध्ये गेल्यानंतर प्रकाश आंबेडकर साहेबांना ज्या पद्धतीची वागणूक दिली गेली त्याला कारणीभूत उबाटा गटाचे नेते आहेत असं त्यांचा ठाम समज आहे. म्हणून कदाचित त्यांनी उबाटा गटाच्या विरोधात उमेदवार दिलेले असावेत आणि शरद पवारांची भूमिका त्यावेळेला वंचितला बरोबर घ्यावंच अशी जी काय आग्रह भूमिका होती त्यामुळं सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवार न देण्याचं आणि त्यांना पाठिंबा द्यायचं मला वाटतं प्रकाश आंबेडकरांनी निश्चित केलं असावं. भाजपचा वाढता दबाव आणि त्यातच शिंदे गटाची कोंडी आणि आपले मतदारसंघ राखण्यासाठी शिंदे गटाची धडपड सुरू असल्याचं बच्चू कडू म्हणतात. नाही, असे काही धडपड वगैरे सुरू नाही. आमचे जे काही मतदारसंघ आहेत ते आमचे आहेत. गैरसमज काही ठिकाणी असे होत आहेत की त्या उमेदवार बदलण्यासंदर्भामध्ये मतदारसंघ हा भाजपकडे जातोय किंवा अशातला काही प्रकार नाही. आणि शिवसेनेच्या नेते एकनाथ शिंदे साहेबांची कोंडी करण्याची ताकद आणखी कुणात नाही. शिंदेसाहेब जे काही निर्णय घेतात ते अत्यंत ताकदीने आणि विचारपूर्वक घेतात. तुम्ही जर पाहिलं असेल तर त्यांचा स्वभाव प्रत्येकाशी बोलताना कधीही ते आक्रमकतेने बोललेले नाहीत, कधीही टीका करायच्या भानगडीत पडलेले नाहीत. परंतु ज्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने जायला पाहिजे किंवा जो निर्णय घ्यायला पाहिजे ज्या वेळेला तो निर्णय त्याच वेळेला नेमका निर्णय ज्याला म्हणतात तो त्यांनी घेतलेला आहे. आणि ह्या सर्व महायुतीमध्ये आज सर्वात जास्त पाठिंबा आज मोदी साहेब असतील की अमित शहा साहेब असतील यांचा त्यांना सपोर्ट असल्यामुळं ते बाकीसुद्धा या गोष्टीला ते जुमानणार नाहीत आणि कोणीही त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्नसुद्धा करू नये. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातून शिवसेनेच्या विजयाची परंपरा कायम राहील, त्यामुळे ठाकरे गट आता राणेंना टक्कर देण्यासाठी सज्ज झालेला आहे असं विधान संजय राऊतांनी केलं. संजय राऊतचे सगळे स्टेटमेंट हे असेच असतात. ज्या ठिकाणी पराभव लक्षात येतो त्या ठिकाणी त्यांचे हे विजयाचे झेंडे घेऊन ते नाचत असतात. आपण अनेकदा त्याचा अनुभव घेतला असेल. महायुतीचाच उमेदवार रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विजयी होईल त्याबद्दल शंका असण्याचं काही कारण नाही. युतीच्या उमेदवाराची घोषणा कदाचित आज होण्याची शक्यता आहे. महायुतीतर्फे भले नारायण राणे राहो का किरण सामंतराव यामध्ये जो कोणी उमेदवार असेल तो विजय निश्चित होईल. याबद्दल कोकणवासीय ठामपणे यांच्या पाठीशी उभे आहेत एवढं मात्र निश्चित आहे.